4 षटकांमध्ये काय घडेल काय बिघडेल. पंच सामना त्वरित चालू करा कारण खरंच सामन्याला खूप उशीर झालाय. या रजनीमध्ये खऱ्या अर्थाने आतापर्यंत एक सामना आणि आयोजकांकडून सांगण्यात येत आहे की क्रॉस म्हणजे दोन्ही फलंदाजांनी जर क्रॉससाठी जर क्रीज सोडलं तरच धाव दिली जाईल, अन्यथा धाव दिली. सामना सुरू होतोय. वक्रतुंड महाकार्य सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पहिला या ठिकाणी चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. दोणेवाडी संघाकडून 38 षटकाचा षटक घेऊन येतोय गोलंदाज तेजस याने हे पहिलं षटक या ठिकाणी हाताळलंय. 38 सर्कलचं हे षटक आपल्याला अनुभवायला मिळत आहे. 38 सर्कलचं षटक. सामना मात्र त्वरित सुरू करायचा आहे. प्रतीक तर स्ट्रायकरच्या भूमिकेत आपण नितीनला पाहतो. नितीनसाठी हा पहिला चेंडू. काय सुरेख चेंडू टाकलाय, अत्यंत सुरेख चेंडू टाकलाय आणि एका धावेने मात्र संजयनगर संघाने एका धावेने श्री गणेश केलाय. नितीन याने पहिला चेंडू फेस केला आणि आपल्या संघासाठी एक धाव या ठिकाणी अंकित केली गेली. एका धावेने मात्र श्री गणेश केला गेला. धावफलकावर धावा लागल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना संजय नगर संघ मात्र बिनबाद एक धावा. काय सुरेख चेंडू टाकलाय प्रत्येक या गोलंदाजाने. अफलातून भन्नाट वेग, चाणक्य गोलंदाज तेजस आपल्याला पाहायला मिळतोय. त्या तेजसने पहिला चेंडू मात्र अत्यंत सुरेख टाकला होता. तदनंतर त्याच्यावर एक धाव या ठिकाणी नितीनने मिळवली आणि सचिनला मात्र या ठिकाणी थांबून ठेवलंय. तिसरा चेंडू पुन्हा एकदा तेजस राईट आर्मवर विकेट बारा करण्यासाठी सज्ज आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव जातोय. डॉट चेंडूची सांगता होते. दोन्ही संघ याच पंचक्रोशीतले याच विभागातले दोन्ही संघ आपल्याला या मैदानात पाहायला मिळतील. आज या रजनीतलं आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळतील. दोन्ही संघ मात्र या ठिकाणी तितकेसे तुल्यबळ संघ आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा पॉइंट रिझनमध्ये फर्स्ट स्लिपच्या दिशेने चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषे लगत जातोय आणि स्पेल मधला पहिला चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत त्यांचा आवाज आपल्याला आज मंत्रमुग्ध करणार आहे. तर 38 षटकाचा षटक या ठिकाणी संपते. धावफलकावर धावा लागल्यात. 6 धावा बिनबाद 6 धावा संजयनगर संघ प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेकी जिंकली होती. ती डोणेवाडी संघाने निर्णय घेतलाय तो शतरक्षणाचा. शतरक्षणाचा निर्णय कितपत यशस्वी ठरतोय आणि धावफलकावर धावा लागल्यात बिनबाद 6 धावा संजयनगर संघ.
पुन्हा एकदा सचिन या ठिकाणी ऑन द स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पुन्हा एकदा सचिनसाठी, तर दुसरं षटक या ठिकाणी ढोणेवाडी संघाकडून हाताळतोय गोलंदाज रितेश. रितेशचा मात्र या ठिकाणी पहिला चेंडू, एक नवोदित गोलंदाज तर एक भला मोठा अनुभव पाठीशी असलेला सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र या ठिकाणी काय चाणक्य गोलंदाजी टाकले, सरावाचा अभाव निश्चितच जाणवतोय सचिनच्या माध्यमातून. कारण बराचसाच वेळ जर तुम्हाला या ठिकाणी या मैदानावर मोठी धावसंख्या उभारायची असेल तर जोरकस फटके मारावे लागतील, एका दुसऱ्या धावेसाठी संघर्ष करावा लागेल. कारण अवघ्या धावफलकावर धावा लागल्या ते बिनबाद 6 धावा. पुन्हा एकदा जोरकस फटका या ठिकाणी मारलाय, चेंडू जातो वायडिश लॉंगर डिझन मध्ये, आउट ऑफ द पार. या स्पेल मधला मात्र या ठिकाणी सचिनच्या बॅट मधून हा पहिला षटकार पाहायला मिळतोय. चेंडू या ठिकाणी टाकलाय तो अत्यंत सुरेख आणि डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी होते. काय 4 चेंडूची फेकी आपल्याला पाहायला मिळते. अनालिसिस मात्र ह्या 4 चेंडूचा आपल्याला अत्यंत सुरेख पद्धतीने पाहायला मिळतं. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू षटकार आणि बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट या ठिकाणी फेकले जातात. 5वा चेंडू, पुन्हा एकदा 5वा चेंडू मात्र या ठिकाणी डॉट फेकला जातो. काय नवोदित गोलंदाज, अगदीच टप्प्यावर योग्य नियंत्रण, आणि त्या नियंत्रण मात्र या ठिकाणी रितेशने राखण्याचा प्रयत्न केलाय आणि तब्बल या ठिकाणी 4 चेंडू डॉट टाकले ते सचिन या फलंदाजाला. आता आलेल्या क्रीडा रसिकांसाठी हा या ठिकाणी सामना आपण पाहतोय. षटक या ठिकाणी संपलाय, दुसऱ्या चेंडूवर एक षटकार लगावला, बाकी 5 चेंडू मात्र या ठिकाणी सचिन डॉट खेळलाय आपल्या संघासाठी. धावफलकावर धावा लागल्यात त्या बिनबाद संजय नगर संघ प्रथम फलंदाजी करत असताना त्या बिनबाद 12 धावा. बिनबाद 12 धावा. ढोणेवाडी वनाम संजयनगर असा हा सामना आपल्याला या रजनीतला पहिला सामना या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतो. तब्बल धावफलकावर धावा लागल्यात 12. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज रोशन ढोणेवाडी संघाकडून. एक षटक नाही तर ही मॅच असेल, कारण आतापर्यंत संजयनगर संघाला बांधून ठेवण्याचं काम या 2 फलंदाजांनी गोलंदाजांनी केलं. ते तेजसने पहिलं षटक हाताळलं, तदनंतर रितेशने कमबॅक केला. पहिला चेंडू मात्र अत्यंत सुरेख टाकलाय रोशन या गोलंदाजानं. भारदस्त शरीरयष्टी असलेला हा गोलंदाज याने पहिला चेंडू या ठिकाणी टाकलाय नितीनसाठी आणि डॉट चेंडूची सांगता झाली आहे. कृपया 15 मिनिटांमध्ये ही 4 षटकं संपवायची आहेत, याचं गांभीर्य आपण ठेवायचं आहे. पुन्हा एकदा रोशन
राईटवर तो विकेट मारा करण्यासाठी सज्ज. नितीनसाठी हा चेंडू शॉट मिड विकेट रिझन मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्यासाठी प्रयत्न होतोय. फेकी अत्यंत चुकीची आणि 2 धावा. एका धाव मात्र 2 धावेमध्ये कन्वर्ट केली गेली आणि 2 धावेनिशी धावफलक कासवाच्या गतीने का होईना मात्र पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय. संजयनगर संघाचा तो 14 धावा, बिनबाद 14 धावा. आजच्या रजनीमध्ये उर्वरित काही रजनीमध्ये आपल्याला योगेश वाघ सरांचा आवाज या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे. तिसरा चेंडू पुन्हा एकदा रोशन राईटमध्ये विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू टाकलाय. थोडासा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय आणि उसळी घेणारा चेंडू मात्र नितीनला मात्र कोणत्याही प्रकारे समजला नाही. निट डॉट चेंडूची सांगता होते. धावा उभाराव्या लागतील कारण तेजससारखा मात्ताभर फलंदाज ढोणेवाडी संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक चाणाक्ष फलंदाज ढोणेवाडी संघामध्ये रोशन सारखा एक मात्ताभर फलंदाज आपल्याला या मैदानात पाहायला मिळेल. तर पुन्हा एकदा रोशन या ठिकाणी पुन्हा एकदा शॉर्ट मिड पॉइंट रिझनमध्ये चेंडू या ठिकाणी फील्ड केला जातोय. दरम्यान अवघी 1 धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेनिशी धावफलक पुढे सरसावून धावफलक जाऊन पोहोचेल. तो बिनबाद 15 धावा. 40-45 धावांचं टार्गेट सेट करावं लागेल. ते संजयनगर संघ या ठिकाणी उभ्या केल्या जाणार का या धावा? कारण हे मैदान आहे ते मैदान फलंदाजीसाठी तितकंसं तुल्यबळ ठरलंय. आत्तापर्यंत जर विचार केला जर फलंदाजी चांगली झाली तर एक मोठी धावसंख्या उभारली जाणार यात मात्र शंका नाही. अजूनही रोशनचे मला वाटतंय 2 चेंडूचा खेळ वाजवी खेळ अजून शिल्लक आहे. म्हणजे डॉट चेंडू जेवढे डॉट चेंडू फेकले जातील तेवढी मॅच ही संजयनगर संघाच्या समवेत लांब टाकण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. रोशनचं षटक सुद्धा अत्यंत अफलातून चांगलं चाणाक्ष आपल्याला आपण पाहूया. तब्बल 5 चेंडूची फेकी झाली. धावफलकावर त्यांनी धावा खर्च केल्यात. अवघ्या 3 धावा या 5 चेंडूंमध्ये खर्च केल्यात. काय गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी, एक अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रोशन या गोलंदाजाकडून. ढोणेवाडी संघा समवेत वैयक्तिक कोट्यातील पहिले सांघिक कोट्यातील 3रं षटक या ठिकाणी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू गोळीच्या वेगाने घरगळत जातोय आणि या ठिकाणी एक चौकार पाहायला मिळतोय तो नितीनच्या बाट मधून. तर धूण आपण वाजवली. तब्बल 19 धावा या ठिकाणी धावफलकावर जोडल्या गेल्यात. 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. शेवटचं षटक, अंतिम षटक या ठिकाणी कोण घेऊन येणार ढोणेवाडी संघाकडून? अवगती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज राजू. तर ऑन द स्ट्राईक आपण नितीनला पाहतोय. पहिला चेंडू राजूचा नितीनसाठी. चेंडू मात्र उजव्या स्टिकच्या बाहेरून जातोय. पंचांनी आमंत्रण घोषित केलाय. पंचांनी मात्र या ठिकाणी दंडित केलंय राजूला. स्पेअर चेंडूवर मात्र 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. धावफलकावर धावा लागल्या तब्बल 20 धावा. 4थं षटक फुलटॉस चेंडू होता मात्र फटका तितकासा ताकदीचा झाला नाही आणि या दुसऱ्या चेंडूवर मात्र 1 धाव या ठिकाणी मिळवली जाईल आणि एका धावेनिशी धावफलक थोडासा पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तो बिनबाद 21 धावा. सचिन पुन्हा एकदा ऑन द स्ट्राईक. ज्या सचिनच्या बाटमधून एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला आहे त्याला संधी आहे आणि या ठिकाणी जोरकस फटका, स्टेट ऑन द ड्राईव्ह फटका. तेजस मला वाटतं चेंडू खाली येणार
तोपर्यंत मात्र चेंडू जमिनीला दान झाला आहे आणि 2 धावा या ठिकाणी मिळतील. या 2 धावांशी धावफलक पुढे सरसावेल, धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 23 धावा 23 लॉस ऑफ 0 विकेट असं समीकरण सध्या तरी पाहायला मिळतं आहे. संजय नगर संघाला मात्र आता थोडंसं अडचणीत सापडलाय हा संघ. का अडचणीत सापडलाय? कारण मोठी धावसंख्येचा विचार जो काही होता तो मात्र असफल ठरला आहे. सपशेल निराशा ठरली ती फलंदाजांकडून. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. वांडिश लॉक ऑफ रिझन मध्ये जेल टिपला जातोय. पहिला आदरा, पहिली विकेट या ठिकाणी हस्तगत केली आहे ती राजू या गोलंदाजाने. ओव्हर टू डीजे मास्टर. उर्वरित 2 चेंडूंचा वाजवी खेळ. राजू पुन्हा एकदा सज्ज होता. राईट टामवर विकेट मारा करतोय. काय गोलंदाजी भन्नाट बॅग. उजव्या स्टिकच्या जवळून चेंडू जातोय आणि डॉट चेंडूची सांगता होते. जेवढे डॉट चेंडू जो काही निश्चितच नितीन आणि आपल्याला सचिन पाहायला मिळाला. जेवढे डॉट चेंडू खेळला त्यामध्ये एका दुसऱ्या धाबेसाठी जर संघर्ष झाला असता तर एक आव्हानात्मक धावसंख्या आपल्याला उभी राहिलेली पाहायला मिळाली असती. आणि बॅक टू बॅक 2 सपशेल निराशा फलंदाजीमध्ये संजय नगर संघाच्या समवेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. अवघ्या धावफलकावर धाबा लागल्यात 25 आणि 26 धाबांचं माफक असं आव्हान. 24 चेंडू 26 धाबा जमवायच्या आहेत त्या डोणेवाडी संघाला. तब्बल 26 धावांची गरज आहे विजयासाठी डोणेवाडी संघाला. 24 चेंडू 26 धाबा. प्रत्येक चेंडूवर 1 धाव जरी मिळाली तरी शेवटच्या क्षणात सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की अत्यंत चांगली गोलंदाजी होणार. गोलंदाजी जर चांगली झाली तर निश्चितच एक तुल्यबळ सामना आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये अनिश्चिततेने भरलेला असं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे.
त्यामुळे क्रिकेट काहीही होऊ शकतं. कारण या 24 चेंडूंमध्ये 78 100 धावा सुद्धा कुठताना पाहिल्यात, तर 24 चेंडूंमध्ये 24 धावा सुद्धा झालेल्या नाहीत, हेही आम्ही अनुभवलेलं आहे. साळोख संघ, साळोख विजय फलंदाज त्वरित जायचा आहे. साळोख विजय संघ, विजय यांचा संघ आणि त्याचबरोबर कराळवाडी या दोन संघादरम्यान सामना या ठिकाणी होईल. दोन्ही संघाला विनंती आहे की आपण त्वरित या ठिकाणी यायचं आहे, नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे आपण. पहिली रजनी, या रजनीमध्ये पहिला सामना, या रजनीतला पहिला सामना या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतो आहे. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा तर निश्चितच मान्यवर आणि त्याचबरोबर आमच्या समालोचन कक्षाकडून या ठिकाणी देण्यात आल्या. तर काय घडेल काय बिघडेल, 24 चेंडू 26 धावा. रितेश आणि प्रतीक दोन्ही सख्या बंधूंची जोडी आपल्याला मैदानासाठी मैदानात रवाना होताना पाहायला मिळते. माफक असं आव्हान आहे, 26 धावांचं माफक असं आव्हान. पाहूया 2 षटकांमध्ये हे पूर्ण होत आहे की तब्बल यासाठी 4 षटकं या ठिकाणी खेळावी लागतात डोनेवाडी संघाला. दोन्ही बंधूंची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. कराळवाडी आणि साळोख दोन्ही संघाला अंतिम पुकार असेल. कृपया सामन्यामध्ये वेळेची किंमत आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. आज पहिली रजनी, त्यामुळे थोडासा उशीर निश्चितच झाला, कारण उद्घाटनाचा दिवस आणि उद्घाटनाच्या दिवसामध्ये आपल्याला थोडासा उशीर झाला. मात्र आपण थोडंसं सहकार्य करायचं आहे. ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय रितेश या फलंदाजाला. दोन्ही सख्या बंधूंची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. रितेश ऑन द स्ट्राईक, एक डावखुऱ्या हा फळीचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो रितेश. तर गोलंदाजी मार्कवर संजय नगर संघाकडून गोलंदाज सागर ऑन द स्ट्राईक. हे षटक नाही, 38 सर्कलचं षटक, हाणामारीचं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. सागरचा पहिला चेंडू या ठिकाणी रितेश साठी. तर नाशिकला प्रत्येक एक छोट्या चणीचा नवोदित फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सागर पहिला चेंडू या ठिकाणी टाकला, अत्यंत सुरेख टाकला, मात्र पंचांचा इशारा येतो, डाब्या इष्टांच्या बाहेरून हा चेंडू जातोय. पंचांनी अवांतर घोषित केला आहे. आता मात्र समीकरण आलंय, 26 धाबांची गरज होती, 24 चेंडू 26 धाबांची. आता गरज आहे 24 चेंडू आणि 25 धाबांची विजयासाठी. आता मात्र गोलंदाजीचा कस लागलेला आहे. गोलंदाजावर हा सामना जर संजय नगर संघाला जिंकायचा असेल तर आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. एका धावेसाठी मात्र आता रोखावं लागेल ते डोनेवाडी संघाला. आणि पुन्हा एकदा जोरकस फटका, पायात चेंडू आणि चेंडू दाडला आउट ऑफ द पार, सीमारेषेच्या बाहेर, मिड विकेट रिजन मध्ये. या स्पेल मधला दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. क्षमता आहे, पोटेन्शियल, आत्मविश्वास आहे. त्याने पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर मात्र दाखवून दिलं आणि चेंडू आउट ऑफ द पार आपल्याला पाहायला मिळाला. कारण माफकाचं आव्हान 26 धाबांचा, या 26 धाबांचं आव्हान पेलत असताना मात्र धावफलकावर धाबा लागले. तर डोनेवाडी संघ 26 धाबांचा पाठलाग करत असताना तब्बल 8 धाबा, बिनबाद 8 धाबा. साळोख संघाचा मला वाटतं फलंदाज या ठिकाणी म्हणजे संगणक या ठिकाणी आलेला आहे. तर आपण कराळवाडी संघ त्वरित आपण यायचं आहे. नाणेफेकीच्या अगोदर आपली प्रवेश या ठिकाणी पूर्ण करायची आहे. हा कंपल्सरी सामन्यांचा नियम आहे.
तर मी विनंती करतो की आपण आयोजकाशी तात्काळ संपर्क साधायचा आहे, त्वरित आपण संपर्क साधायचा आहे. लगेच दोन्ही संघाची प्रवेश फी घ्यायची आहे तरच टॉस विन करायचा आहे. हा स्पर्धेचा नियम आहे. आज या रजनीमध्ये पंच दोन्ही हरिदोरे सर आणि सुरेशजी निरगुडा पंचांच्या भूमिकेत आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. मापकाचं आव्हान 26 धाबांचा मापकाचं आव्हान. सागर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक या ठिकाणी 38 षटकाचा षटक या ठिकाणी हाताळताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑन रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑफ रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट पॉइंट, मिड विकेट आणि 38 सर्कल मध्ये हे 5 क्षेत्ररक्षक. पॉइंट रिझन मध्ये चेंडू या ठिकाणी जाणार. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली आणि एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली गेली. ते एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतंय तब्बल 9 धाबा. तर ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय, ऑन द स्ट्राईक प्रतीक रितेश या फलंदाजाला त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. रितेशने हेरलंय की सामना निश्चितच लवकरात लवकर संपवायचा. साळोख संघ आपण आलात, त्याचबरोबर कराळेवाडी आलात का आपण? आज पाहुण्यांची वर्णी निश्चितच लागणार. कराळेवाडी त्वरित यायचं आहे, आपण त्वरित तात्काळ या ठिकाणी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे आणि आता कोणाची हायगाय केली जाणार नाही. आणि रितेश याने चेंडू धाडला, फुल टच चेंडू होता, आउट ऑफ द बार, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या बाहेर षटकार. आज या षटकाने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 15 धाबा. पुन्हा एकदा थोडासा चेंडू मात्र जमिनीच्या लगत या ठिकाणी झाला. 38 षटकाचं षटक या ठिकाणी सागरचा संपलाय. धावफलकावर धाबा लागल्यात बिनबाद 15 धाबा. अजून येणारे 18 चेंडू आणि निश्चितच धाबा जमवायचे आहेत. अवघ्या 11 धाबा या ठिकाणी जमवायच्या आहेत. फक्त 11 धाबा या ठिकाणी जमवायच्या आहेत. पंच सामना त्वरित चालू करा. हा वेळ जेवढा वाचेल तेवढा पुढचा सामन्यांना जास्त वेळ मिळेल, सामने लवकर आटपते होतील. कराळेवाडी संघ आपण आलात, कारण साळोख संघ या ठिकाणी उपस्थित आहे. आपली प्रवेश फी या ठिकाणी निश्चित करा आणि नाणेफेकी करून घ्या. स्कोरबुक या ठिकाणी आहे, याची खबरदारी घ्यायची आहे पुढच्या सामन्यासाठी आणि याच्यावर नोंदवायचं सुद्धा आहे. कराळवाडी संघाचा संगणक आपण आला असाल तर नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे, कारण साळोख संघ या ठिकाणी उपस्थित आहे. प्रतीक ऑन द स्ट्राईक. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संजय नगर संघाकडून दुसरं षटक. हे षटक नाही तर ही मॅच असू शकते. तर दुसरं षटक या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळत होतं संतोष. आणि संतोषचा चेंडूवर मात्र प्रतीकने हेरला. चेंडू धाडलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. स्पेल मधला तिसरा षटकार या ठिकाणी प्रतीकच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. धाबांची गरज विजयासाठी, त्यासाठी तब्बल 17 चेंडू आणि 5 धाबा. खऱ्या अर्थाने या बाण सहजरित्या सोपं करून ठेवले या दोन जोडखळीने, या दोन बंधूंनी आपल्या संघासाठी. संतोषचा दुसरा चेंडू
पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न निश्चितच केला गेला. पंचांनी तो निश्चितच अभ्यंतर चेंडू घोषित केलाय. उजव्या स्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीकने जो काही षटकार लगावला त्या षटकाराने मात्र हे आव्हान सहजरित्या सोपं करून ठेवलं. अवघ्या 4 धावांची गरज. मात्र हा सुरेख चेंडू जेवढी खऱ्या अर्थाने नितीन आणि सचिन जेवढे डॉट चेंडू खेळले त्याच्यावर जर एका दुसरी धाव जर जमवली असती तर मापक आव्हान जर ठरलं असतं तर 35-40 धावांचा एक टार्गेट सेट झाला असतं. मात्र तसं काही घडलं नाही. दरम्यान ह्या जोडखडीला बाद करावं लागेल जर सामना आपल्या बाजूने झुकवायचा असेल तर. मात्र तसं काही घडलं नाही आणि जेवढे डॉट चेंडू फेकले जातील तेवढं फक्त पराभवाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न असेल तो संजयनगर संघाचा. कारण फक्त आणि फक्त 4 धाबांची गरज आहे विजयासाठी या पहिल्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय आणि डॉट चेंडूची सांगता होते. कमीत कमी 40-45-50 धाबा तर निश्चितच हव्या होत्या या 4 षटकांमध्ये. संजयनगर संघाने जर उभ्या केल्या असत्या तर एक टफ फाईट स्कोर आपल्याला पाहायला मिळाला असता. मात्र या ठिकाणी निश्चितच हार्ड हिटर फलंदाज प्रतीक आपली इरादे स्पष्ट करतोय आणि या रजनीतला पहिला सामना या ठिकाणी डोणेवाडी संघ या ठिकाणी विजय झाले. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. पराजय संघाचं विशेष कौतुक की त्यांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला आणि चालू सामना संपल्यानंतर मात्र आपल्याला साळोख आणि त्याचबरोबर